सो एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी कळली की जी आपण स्टेप्स उतरत आहोत त्या 150 की 200 पायऱ्या आहेत आणि ह्या उतरायच्या आहेत. तर म्हटलं डे सेकंड इन महाबळेश्वर आणि सकाळ झाली आहे. ओ माय गॉड, इट इज लिटरली खूप थंड वातावरण आहे, खूपच जास्त. लुक ॲट दिस व्ह्यू. इतकं गार वाटतंय ना, AC बंद करून झोपलो आहोत. खूप जास्त थंड आहे, खूप जास्त गारठली आहे मी अक्षरशः. अजूनपर्यंत गरम पाणी सुद्धा आलं नाही आहे. इतकी थंडी लागते मला लिटरली खूप जास्त. थंड थंड खूल. आत्ताच मी ब्रश केला आणि म्हटलं की लेट्स स्टार्ट युअर मॉर्निंग विथ स्ट्रॉबेरीज. हॅलो, गुड मॉर्निंग ऑल अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो चा दुसरा दिवस आहे. छान अशी मी रेडी झालेली आहे मस्तपैकी आणि आता आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून इथून निघणार आहोत. आजचे जे पॉईंट्स आहेत जे आम्ही ऑलरेडी डिसाईड केलेले आहेत ते तुम्हाला पाहायला मिळणारच आहेत, पण त्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला व्लॉग्स कसे वाटत आहेत हे कमेंट करून नक्कीच सांगा. सो स्टे ट्यून. दोघेही छान असे रेडी झालो आहोत आणि आज आहे ॲनिव्हर्सरी. सो हॅपी ॲनिव्हर्सरी. तुम्ही सुद्धा एक कमेंट करून जा आणि सेलिब्रेशन तर त्याचसाठी स्पेशली आम्ही इकडे आलो आहोत. आज सुरुवात केली मंदिराचं दर्शन घेण्यापासून. इथे वेगवेगळे अनेक मंदिर आहेत जिकडे आम्ही दर्शन घेतलं आणि कुठेही मोबाईल, व्हिडिओ किंवा फोटोज अलाउड नाही आहेत. त्यामुळे जे बाहेरचं सराउंडिंग आहे जिकडे मी मोस्टली शूट केलेलं आहे, कारण ऑब्वियसली आहे मंदिरामध्ये आपण दर्शन घ्यायला जातो जिकडे शांतताभंग नाही झालं पाहिजे, कारण तिथलं जे पीसफुल वातावरण असतं ते आपल्याला एन्जॉय करता आलं पाहिजे आणि तिथे आपण खास त्याचसाठी जातो. हे छोटंसं श्री पद्मेश्वरांचं मंदिर आहे जिकडे प्रत्येक मंदिरामध्ये आम्ही गेलो आणि छान असं मॉर्निंगमध्ये आमचं दर्शन झालं. आणि हा मंदिर पाहताय बाहेरून याचं असं लूक आहे आणि किती छान वाटतंय आणि बाहेरचं सराउंडिंग पण खूप सुंदर आहे. प्रत्येक ठिकठिकाणावरून आहे ना जे व्ह्यू, इकडचे हिल स्टेशनचे जे व्ह्यूज मिळत आहेत ना, व्हॅली व्ह्यूज, ओ माय गॉड, इट वॉज जस्ट ऑसम. म्हणजे खूपच सुंदर. आणि त्यानंतर ना मंदिराच्या बाहेरच असं मार्केट आहे, असे छोटे छोटे
छोटे स्टॉल आहे जिकडे तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतील ज्या तुम्ही खरेदी करू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स आहेत, खाण्यासाठी छोटे मोठे असे आयटम आहेत. आणि इथे ना द मोस्ट थिंग मला जी खूप जास्त आवडली ना ते आहे इकडे नर्सरी. ठिकठिकाणी अशा वेगवेगळ्या आहे ना नर्सरीज आहेत फ्लॉवर्सच्या, ज्या पाहून खूपच सुंदर आणि असं मन एकदम ना छान असं एकदम मस्त वाटतं की यार वाव, किती कलरफुल फुलं आहेत. कॅप्स आणि किचन अशा बऱ्याच गोष्टी आहेत इकडे या स्टॉलमध्ये, ज्या तुम्ही घेऊ शकता, खरेदी करू शकता. त्यानंतर आम्ही आलो पंचगंगा मंदिराकडे. हे मंदिर ही प्राचीन काळातील मंदिर असून हे दगडाचं मंदिर आहे. इथे आतमध्ये एंटर केल्यानंतर खूपच प्रसन्न आणि अगदी शांत आणि खूपच सुंदर इकडे वाटलं आल्यानंतर. आणि आतमध्ये एंटर करताच इतकं थंड होतं, कारण दगडाचं आहे पूर्ण ते. आणि प्लस कोयना, सावित्री अशा वेगवेगळ्या ज्या नद्या आहेत त्यांचं मिलन होऊन इकडे पाणी ऑटोमॅटिकली इकडे पाणी येत आहे. काही जण तर बॉटलमध्ये पाणी भरून घेऊन जात होते. त्यानंतर मग आम्ही निघालो बॅक टू इकडे मार्केटकडे निघालो, कारण मंदिराचं दर्शन खूप छान झालं आणि मग भूक लागली होती. मग आम्ही केला ब्रेकफास्टमध्ये घेतली इडली आणि मस्तपैकी डोसा. सो मस्त एन्जॉय केला ब्रेकफास्ट. आणि त्यानंतर आता आम्ही आलो आहोत वॉटरफॉलला. तर वॉटरफॉलमध्ये खूप जणांचं असं म्हणणं होतं की इकडे आता तेवढं पाणी नाही आहे पाहण्यासाठी. मी म्हटलं चला आलो आहोत तर आपण गेलोच पाहिजे. हॅलो, तर आत्ता आम्ही इथे आलो आहोत लिंगमाला वॉटरफॉलला, जिकडे आत्ता वॉटरफॉल खूप कमी असणार आहे. बट स्टील आता महाबळेश्वरमध्ये आपण आलोच आहोत तर विजिट करूच या, बघूया. सो वी आर गोईंग अहेड विथ दिस. जे मला खूपच इंटरेस्टिंग वाटलं, महाबळेश्वरमध्ये हे जे बेंच बनवलेलं आहे 45 kg रिसायकलिंग प्लास्टिक करून हे बेंच बनवलेलं आहे, जे अतिशय सुंदर आहे. सो नेचरचं म्हणजे इतकं चांगलं संरक्षण केलं जातं आहे, हे छानच वाटतं पाहून. चला आता आपण चाललो आहोत पुढे. स्टेप्स आहेत उतरायला इकडे. सो एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी कळली की जे आपण स्टेप्स उतरत आहोत त्या 150 की 200 पायऱ्या आहेत आणि ह्या उतरायच्या आहेत. तर म्हटलं की आता ठीक आहे ना, उतरूया. तेवढी चढायची पण आहे. हां, ऑब्विसली आता उतरणार तर चढावं तर पुढे लागेलच ना. आकाश आज छानच दिसतोय ना. अरे बघ तरी कॅमेराकडे. गाईस, आम्ही ना जंगल सफारी करत आहोत. इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण जंगल आहे आणि या जंगलामध्ये ना कोणीही नाही आहे, कारण आम्ही एक बेस्ट काम असं केलं आहे की आम्ही वीकडेजमध्ये आलो आहोत. सो थोडं ऑफ सीझन असल्याने असं वाटतंय की इकडे पोचल्यानंतरही कोणी नसणार आहे, पण लेट सी. आणि ना 12 वाजले आहेत, बट स्टील इकडची हवा अशी आहे की ऊन आहे हे जाणवतच नाही. मला तर लिटरली थंडी लागते आहे. सो क्लायमेट खूप सुंदर आहे आणि या निसर्गाच्या सानिध्यात मस्त झाडं झुडपे, छान वातावरण, फ्रेश एअर, मस्त वाटत आहे एकदम.
हे खरं तर वॉटरफॉल आहे, पण हे पावसाळ्यामध्ये पाहण्यात खरी मजा आहे. आता आपण आलो आहोत लिंगमाला डॅम्पला, जिथे आपल्याला मिळणार आहे कोराकल राईड. खूपच सुंदर केरळामधली ही फेमस राईड आहे, जी इकडे आत्ताच चालू झालेली आहे. आम्ही खूप नशीबवान आहोत की ही राईड आम्हाला करता आली आहे. अँड इट्स फीलिंग ऑसम. बाप रे, किती सुंदर. ओ माय गॉड, इट वॉज वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स. महाबळेश्वरमधला हा आमचा एक्सपिरियन्स वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स होता. खूप छान, अमेझिंग आहे गाईज, अमेझिंग. तुम्ही गेलात आता तर नक्की 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 ट्राय करा कोरॅकल राईड. आणि खूप छान, खूप मजा आली जेव्हा त्यांनी एकदम फास्ट ह्याच्यामध्ये गोल 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 फिरवलं. ओ माय गॉड, इट वॉज जस्ट अमेझिंग. आणि या डॅमला भरपूर पाणी आहे. जेव्हा आधी आपण एंटर केलं तेव्हा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की डॅममध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नका, खूप खोलवर आहे. तर गाईज, काही असं करायला जाऊ नका. सो अतिशय सुंदर आणि भारी, एकदम भारी हा एक्सपिरियन्स. खूपच छान आहे, खूप एन्जॉय केला आम्ही. Keep it softly spoken, with no strings tying you to me. I'm happy in your company with no emotion, 'cause my love deserves to be free. I never wanna look at a house in the garden, I never wanna lock you down. I know you're not mine, it's just my turn, but we can still have fun for now. You don't really do commitment, trust me. Consider your message received. When you said you couldn't take us too seriously, I must admit I was relieved. 'Cause I never wanna play happy families with you, but I like having you around. Fully aware this is a flash in the pan, but we can still have fun for now. So much attention, and when you're moving in another direction, don't worry, I get it. I meant what I said when I said it, baby. Never wanna look at a house in the garden. नेहमी चालू असतं हे. Lock you down. I know you're अच्छा. not mine, it's just my turn, but we can still have fun for now. No, I never wanna play happy families with you, like having you around. Fully aware this is a flash in the pan, but we can still have fun for now. Yeah, we can still have fun for now. Oh, we can still have fun. पायऱ्या चढून इतके थकून गेलो की फायनली एक हॉल्ट घेतला. आणि इथे आता दगडीच्या बेंचवरती मी बसली आहे. आणि आम्ही त्या डॅम्पमध्ये ना एक कॅरेडल
एक्झॅक्टली नाव काय आहे ते मला नाही माहिती, मी ते सर्च करून तुम्हाला सांगेन. पण ते बोट राईड होतं जे केरलामध्ये असतं आणि त्यांनी ते आत्ताच स्टार्ट केलेलं आहे. इट वॉज अ फन एक्सपिरियन्स, म्हणजे इतकं अमेझिंग एक्सपिरियन्स होतं. जे वेनालेकमध्ये मी बोटिंग केलं त्याहून जास्त सुंदर आणि भारी होता. लेकमध्ये तू बोटिंग केलं नाही, मी बोट चालवत होतो. इकडे मागे आकाश पाहत आहे काय बोलतोय. वेना लेकमध्ये बोटिंगमध्ये तर बसलेली ना मी, एक्सपिरियन्स तर घेत होती. पण तू काय कष्ट घेतलेच नाही ना, तर कळेल कसं तुला काय होतं. तो बोलतोय की तू काय तिकडचा एक्सपिरियन्स घेतला, कारण फक्त पॅन्डल तो मारत होता ना. सो आता अजून काही स्टेप्स चढायच्या आहेत, ते चढतो आम्ही. आणि भूकसुद्धा लागली आहे, वाजले आहेत आता 1. सो काहीतरी खाऊन घेऊ. मस्त जंगलामध्ये आम्ही इकडे आरामात बसलो आहोत.